आणि याचा अनुभव आता प्रकाश आंबेडकरांना आला ना. त्यांनी लोकल बॉडीमध्ये काही ठिकाणी युती केल्या. उदाहरणार्थ मुंबईमध्ये केली. काय झालं? एकही जागा निवडून आली नाही. प्रकाश आंबेडकरांची संघटना स्वतःचे दिलेल्या जागेवरती उमेदवार उतरवू शकले नाहीत. त्याचं आपण पुन्हा एक विश्लेषण करणं गरजेचं आहे. पण काँग्रेसनं मतं दिली नाहीत. हा अनुभव जुना आहे. कांशीराम मायावतीपासून महाराष्ट्राला हा अनुभव यायला काय एवढी वर्ष लागतात का? खरं म्हणजे महाराष्ट्रातील आंबेडकरी राजकीय पक्षांचं अपयश हा फार गंभीर मुद्दा आहे. आणि हा जेवढा गंभीर मुद्दा आहे, परंतु दुर्दैवानं या मुद्द्याकडे तेवढं गंभीरपणानं अजूनही माणसं, समाज, कार्यकर्ते, पदाधिकारी बघत नाहीत. हा त्याच्यावरनं पुढचा आणखी गंभीर बाब आहे. त्यालाही अगदी थिल्लरपणानं, अगदी बेजबाबदारपणे घेतलं जातं. एकमेकाची टीका टवाळी उडवली जाते. 4-2 नेत्यांना शिव्या दिल्या जातात. 4-2 कार्यकर्ते आपापसातच मीच कसा योग्य अयोग्य एवढ्याच चर्चेवरती हे थांबतं. प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाला 62 उमेदवार मिळू नयेत. आता मी प्रकाश आंबेडकरचा उल्लेख करतो म्हणजे मला मिळाले किंवा BRSPला मिळाले असाही मी दावा करत नाही, किंवा BSPला मिळाले असंही नाही. म्हणजे आपल्यातल्या कुठल्याही आंबेडकरी राजकीय पक्षाला महाराष्ट्रात, मुंबईत 227 उमेदवार नाही उभे करतायत. ही वस्तुस्थिती आहे. Follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण ॲडव्होकेट सुरेश माने यांच्यासोबत आहोत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की ते अतिशय चांगले विधितज्ञ आहेत. फक्त भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर त्यांचं कार्य आपल्या सर्वांना माहिती आहे. आत्ता आपण बघितलं की ज्या निवडणुका झाल्या, लोकसभेच्या झाल्या, विधानसभेच्या झाल्या, तसेच महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये जे आंबेडकरवादी पक्ष आहेत किंवा संघटना आहेत, त्या आंबेडकरवादी पक्ष संघटनांना अतिशय दारुण अपयश या ठिकाणी आलेलं आहे. कारण आपण बघितलं लोकसभेलाही कुठेही काही जागा नाही, विधानसभेला नाही, त्याचप्रमाणे महानगरपालिका नगरपालिकेलाही अगदी थोड्या जागा वगळता, अगदी म्हणजे खूपच थोड्या, म्हणजे जवळपास 2900 जागांपैकी मला वाटतं काहीतरी एक 40-50 जागा आल्या असतील. तर ॲडव्होकेट सुरेशजी माने यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. सर, काय सांगाल हे ह्या वेळेस हे जे अपयश आहे ते अगदी दारुण अपयश आहे. किमान जागा मिळणं अपेक्षित होतं, परंतु त्याही नाही मिळाल्या. काही ठिकाणी आंबेडकरी बालेकिल्ला आहे, काही विधानसभा, त्या विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याला अपयश आलेलं आहे. आणि जे MIM सारखे पक्ष आहेत त्यांच्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 150च्या वर जागा आलेल्या आहेत. तर हे जे अपयश आहे ह्याचं कारण काय आहे आणि ह्या अपयशाला आपण सामोरे जातोय, तर काय सांगाल याबद्दल? खरं म्हणजे महाराष्ट्रातील आंबेडकरी राजकीय पक्षांचं अपयश हा फार गंभीर मुद्दा आहे. आणि हा जेवढा गंभीर मुद्दा आहे, परंतु दुर्दैवानं या मुद्द्याकडे तेवढं गंभीरपणानं अजूनही माणसं, समाज, कार्यकर्ते, पदाधिकारी बघत नाहीत. हा त्याच्यावरनं पुढचा आणखी गंभीर बाब आहे. त्यालाही अगदी थिल्लरपणानं, अगदी बेजबाबदारपणे घेतलं जातं. एकमेकाची टीका टवाळी उडवली जाते. 4-2 नेत्यांना शिव्या दिल्या जातात. 4-2 कार्यकर्ते आपापसातच मीच कसा योग्य अयोग्य एवढ्याच चर्चेवरती हे होऊन थांबतं. आणि त्यामुळं हीच मनोप्रवृत्ती कायम असल्यामुळं सुधारणा होत नाही आणि फरक पडत नाही. त्यामुळे ही बाब सर्वप्रथम सगळ्यांनी गंभीरपणे घेण्याची गरज आहे, कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंत.
आता आपण लोकसभेला पाहिलं तर लोकसभेमध्ये आपण पूर्वीचं बोलायला नको, 2024चेच बघू. एक तर काय झालंय की देशभर दोन पद्धतीचं राजकारण सुरू आहे. एक आहे बीजेपी संघप्रणित राजकारण आणि दुसरं आहे त्याच्या विरोधातलं राजकारण. बरं, त्याच्या विरोधातलं राजकारण नॅचरली, नैसर्गिकरित्या म्हणून ते देशभरात काँग्रेसकडे येतं, महाराष्ट्रात काँग्रेसकडे येतं आणि मग काँग्रेस सोबत जे मिळून राजकारण करतात ते संघ बीजेपीला विरोध करतात, अशी एक मांडणी आहे. त्यामुळे ध्रुवीकरणाच्या राजकारणात स्वतंत्र अस्तित्व जपणारी आंबेडकरी चळवळ किंवा राजकारण याची नेमकी इथं गोची आहे. एका बाजूला संघ परिवार बीजेपी आणि दुसऱ्या बाजूला संघ परिवार बीजेपी विरोधातले राजकीय पक्ष. आणि या गोचीमुळं राजकारणात लिमिटेड पॉलिटिकल स्पेस ही बहुतेक सगळ्या छोट्या मोठ्या पक्षांना मिळते. डावे असोत, समाजवादी असोत, आंबेडकरी असोत, शेतकऱ्यांचे असोत, कष्टकऱ्यांचे असोत, इतर जातवार पक्ष संघटना असोत, त्यांची स्पेसच कमी होते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये शेतकरी कामगार पक्ष आज उद्ध्वस्त आहे, अस्तित्व नाही, अशी अनेक ठिकाणी आहे. CPI CPM ला जागा शोधावी लागते. तीच बाब आंबेडकरवादी राजकारणाची आहे. प्रश्न आहे की यापासून बोध घ्यायला कोण किती तयार आहे हा महत्वाचा, आणि त्याच्यात काही फारशी सुधारणा दिसत नाही. आता विधानसभा झाल्या, विधानसभेमध्ये सुद्धा एका बाजूला बीजेपी प्रणित आघाडी, दुसऱ्या बाजूला काँग्रेस प्रणित आघाडी. पहिल्यांदा अनेक लोकांना हे समजून घ्यायला हवं की देशभरात काँग्रेस प्रणित आघाडी असो किंवा राज्यभरात काँग्रेस प्रणित आघाडी असो, तर आंबेडकरी राजकारण वाढावं असं कुणाला वाटतं? काँग्रेसला वाटतं, बीजेपीला वाटतं? त्याच्यात उत्तर आहे नाही. म्हणून त्या दोघांनाही आंबेडकरी राजकारण नको आहे. कारण आंबेडकरी राजकारण हे नुसतं सत्तेचं नाही, तर ते विचाराचं आहे. आणि तो जो विचार आहे तो काँग्रेसलाही नको आहे आणि बीजेपीलाही नको आहे. तो काँग्रेसवाल्या संस्कृतीलाही नको आहे ना RSS वाल्यांना नको आहे. त्यामुळं अनेक आंबेडकरवादी मंडळी बीजेपी संघ परिवाराच्या विरोधात आपण काँग्रेस सोबत राहू हे मांडतात. ती आपल्याला रणनीती म्हणून जर योग्य वाटत असली तरी ती वैचारिक दृष्ट्या त्या समीकरणात बसत नाही. आणि याचा अनुभव आता प्रकाश आंबेडकरांना आला ना. त्यांनी लोकल बॉडीमध्ये काही ठिकाणी युती केल्या, उदाहरणार्थ मुंबईमध्ये केली. काय झालं? एकही जागा निवडून आली नाही. प्रकाश आंबेडकरांची संघटना स्वतःचे दिलेल्या जागेवरती उमेदवार उतरवू शकले नाहीत. त्याचं आपण पुन्हा एक विश्लेषण करणं गरजेचं आहे. पण काँग्रेसनं मतं दिली नाहीत. हा अनुभव जुना आहे. कांशीराम मायावती पासून महाराष्ट्राला हा अनुभव यायला काय एवढी वर्ष लागतात का? हा अनुभव जुना आहे. 98चा एक अपवाद जर सोडला, तोही लोकसभेच्या निवडणुकीतला, तर बाकीचे सगळे अनुभव वाईटच आहेत. याच्यावरती अत्यंत महत्वाचा जो प्रश्न आहे तो हा की आंबेडकरी राजकीय पक्षाकडं, राजकीय पक्ष म्हणतोय मी, गट म्हणत नाही, गटाला पक्ष नाही म्हणतायत, पक्षाकडं इलेक्शन जिंकण्याचं मटेरियलच नाही, नेता नाही, कार्यकर्ता नाही, पदाधिकारी नाही, ही सगळी ताकदच नाही त्यांच्याकडं. आणि ही ताकद नसल्यामुळं मुंबईत प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाला 62 उमेदवार मिळू नयेत. आता मी प्रकाश आंबेडकरचा उल्लेख करतो म्हणजे मला मिळाले किंवा BRSPला मिळाले असाही मी दावा करत नाही, किंवा BSPला मिळाले असंही नाही. म्हणजे आपल्यातल्या कुठल्याही आंबेडकरी राजकीय पक्षाला महाराष्ट्रात, मुंबईत 227 उमेदवार नाही उभे करतायत, ही वस्तुस्थिती आहे. मग ज्यांच्याकडं महानगरपालिका सारख्या ठिकाणी 227 उमेदवार उभे करण्याची ताकद नाही, त्यांचं राजकारण काय असणार? 288 आमदार उभे करण्याची ताकद नाही,
त्यांचं राजकारण काय असणार? ज्यांच्या 48 लोकसभा लढवायचीच ताकद नाही, लढवायची. उमेदवार नुसता फॉर्म भरून घरी जाऊन झोपला असं नाही, लढवायची. आणि लढवायची मी जेव्हा म्हणतो तेव्हा बघा की आंबेडकरी राजकारणानं याचाही विचार केला पाहिजे की मी उद्या समजा माझ्या पक्षातलं म्हणून किंवा बाळासाहेबांनी म्हणा किंवा BSP कुणीही म्हणा तुम्हाला तिकीट दिलं, अरे पण त्या निवडणुकीसाठी लागणारं संघटन, लागणारा पैसा तो आहे का तुमच्याकडं? महाराष्ट्रातल्या किती कार्यकर्त्यांनी ही ताकद उभी केली? याचं बोट नेत्याकडे दाखवता येत नाही, याचं बोट कार्यकर्त्याकडे देखील जातं. दुसरी गोष्ट, जर समाजच 4 वाजेपर्यंत कोण पाकिट घेऊन येतो का म्हणून वाट बघत असेल, काही लोकच जर वाट बघत असतील, सगळे नसतील पण जर बहुतांशी बघत असतील, तर मतं विकणाऱ्या समाजाच्या जीवावर काही राजकारण उभं राहील का? राहणार नाही. म्हणून एका बाजूला नेते, राजकीय पक्ष, एका बाजूला कार्यकर्ते, एका बाजूला संघटन आणि तिसऱ्या बाजूला मतं विकणारा समाज, या सगळ्यांचा गांभीर्याने विचार केल्याशिवाय आणि ही कोंडी फोडल्याशिवाय आंबेडकरी राजकारण उभं राहणार नाही. आणि ती उद्या निवडणूक आली की आज उभा राहा असं नाही होत. निवडणूक जिंकण्यासाठी 5 वर्ष मेहनत करावी लागते, 10 वर्ष गुंतवणूक करावी लागतात. ती मानसिकता कार्यकर्त्यात नेत्यात पाहिजे. नाहीतर निवडणूक जाहीर झाली की कोणाशी तरी आघाडी कर, कोणाच्या तरी मागे जा, अशा पद्धतीनं निवडणुका जिंकता येत नाहीत. हे आंबेडकरी समाजानं, लोकांनी, नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी जेवढं लवकर समजून घेईल तेवढं शहाणे होतील, तेवढा फायदा. अन्यथा असंच आंबेडकरी राजकारण दिवसेदिवस कमी होत होत जाऊन एक दिवस नष्ट होईल. हा धोका ओळखण्याची गरज आहे. सर, आपण सांगितलं की बस आता या ठिकाणी थांबूया. ते आलेत बसून.